फळांचा राजा अर्थातच हापूस आंबा। या हापूस आंब्याची गोडी सर्वांनाच नेहमीच आकर्षित करते। मात्र मार्च उजाडला तरी पण स्थानिक बाजारपेठेत अद्यापही रत्नागिरी हापूसची एंट्री झालेली नाही आहे। किरकोळ प्रमाणात तुम्ही बघू शकता की आपण सध्या रत्नागिरीतल्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की यामध्ये सध्या स्थानिक बाजारपेठेमध्ये किरकोळ हापूसची आवक या ठिकाणी होताना पाहायला मिळते आहे। स्थानिक बाजारामध्ये अद्यापही 2,500 ते 3,000 रुपये डझन एवढा हापूस सध्या भावाने विकला जातो आहे। रत्नागिरीच्या स्थानिक बाजारपेठेमध्ये सध्या तरी किरकोळ प्रमाणात रत्नागिरी हापूस असला तरी पण देवगड हापूसची एंट्री या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आहे। मार्च महिन्यात स्थानिक बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस या दोघांचीही विक्रीसाठी एंट्री होत असते। मात्र मार्च महिना उजाडला तरी पण अद्यापही या ठिकाणी हापूस आंबा किंवा रत्नागिरी हापूस हा या ठिकाणी आलेला नाही आहे। आपल्यासोबत काही या ठिकाणचे व्यापारी आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया। काय सांगशील, सध्या तरी काय परिस्थिती आहे रत्नागिरी हापूसची? बाजारात हापूस येतोय का मुबलक प्रमाणामध्ये? नमस्कार। दरवर्षीप्रमाणे ह्यावेळी आपल्याकडे आंबा चालू झाला आहे, पण दरवर्षी जेवढ्या आवक असतात त्या यावर्षी कमी आहे। तर सुरुवात दरवर्षी 4-5 पेटीने होतो, पण ह्यावर्षी डझन 2 डझननी हळूहळू चालू होते आणि जी पाडव्याला आवक असते ती ह्यावर्षी कमी आहे असं। आणि ह्यावर्षी पुरा सीझन 1 महिना लेटच झालेला आहे। गेल्या वर्षी जो होता त्या मानाने ह्यावर्षी 1 महिना लेट झाला आहे, त्यात आंबाही कमी आहे आणि सध्या रेट 2-2.5 हजारपासून चालू आहे। नेमकी या सीझनला नेमकी मागणी काय असते आणि सध्या पुरवठा काय होतोय? सुरुवातीला आता पाडवा जवळ आल्यामुळे प्रत्येक पुणे मुंबईचे कस्टमरचे ऑलरेडी बुकिंग्स असतात, त्यामुळे कॉल्स येत असतात आणि इन्क्वायरी होत असते। पण ह्या वर्षी चालू आहे, पण फोन येत आहेत, पण कस्टमरला देण्या इतपत माल नाही आहे, मुबलक अजून प्रमाणात अवेलेबल नाही आहे। रत्नागिरी हापूसची परिस्थिती आहे का? हो, सध्या कोकणात सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरीची अवस्था तीच आहे। फक्त 1 महिना सिंधुदुर्गचा लवकर चालू होतो, पण त्यांचा पण यंदा 15 दिवस फक्त चालू झालेला आहे, तो पण कमी प्रमाणातच आहे। नक्कीच या ठिकाणी रत्नागिरी हापूसची आवक सध्या बाजारामध्ये मार्च महिन्यामध्ये हवी तशी नाही आहे। त्यामुळं या ठिकाणी दर देखील हापूस आंब्याचे दर देखील या ठिकाणी सर्वसामान्य माणसांच्या खिशाला परवडणारे नाही आहेत, अशीच परिस्थिती सध्या बाजारामध्ये पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।